रॉकी, हॅड यू डन युअर वर्क? रात्रीच्या 11 वाजता अग्नेय विष्णू सोबत मागच्या जंगलातल्या त्याच्या फार्म मध्ये आलेला. म्हणजे हा माणूस स्वतः तर झोपत नव्हताच, पण त्या विष्णूलाही सुखासुखी झोपू देत नव्हता. किती कुचका असावं ना एखाद्याने. आत्ताही तो त्याच्या चेअरवर निवांत बसून दुसऱ्या हाताने त्याच्या बाजूला बसलेल्या लुनाच्या डोक्यावर प्रेमाने एकसारखा कुरवाळत होता. किती दिवसांनी भेटला होता तो त्याच्या बेबी लुनाला, म्हणून तीही आज भलतीच खुश होऊन त्याच्याकडून लाड करून घेत होती. येस बॉस, मी आरव बाबांसोबत त्या श्रीजाच्याही डेस्क खाली रेकॉर्डर फिक्स केला आहे आणि तो कोणाच्या नजरेतही येणार नाही. रॉकी प्रामाणिक भक्तासारखा सांगतच होता की विष्णूने विस्फारलेल्या डोळ्यांनी अग्नेयकडे पाहिलं. म्हणजे ह्याच्या अंगात अचानक ही जग्गा जासूसची आत्मा कुठून घुसली हाच प्रश्न पडला त्याला. अग्नी, सिरियसली मॅन, म्हणजे तू त्या श्रीजावर नजर ठेवतोय ते मी समजू शकतो, बिकॉज ती या कांडचा एक पार्ट आहे हे तर आपल्याला माहीत आहे. पण तू आरववर काय म्हणून डोळा ठेवून आहेस? अरे ते आपलं बाळ आहे, आपला छोटा भाऊ आहे. तू त्याच्यावर डाऊट घेऊच कसा शकतो? विष्णूला अग्नेयच्या या वागण्याचा रागच आला. तसा तो चिडलाच त्याच्यावर, पण त्याच्या या फालतूच्या बडबडीवर इथे अग्नेयचं कपाळही आकसलं ना. म्हणजे समोरच्याचं गटार काहीही ओकत असेल तर तो कसला ऐकून घेतोय ना. विष्णू सर, तुम्ही हे काय बोलताय? प्लीज तुम्ही बॉसला चुकीचं घेऊ नका. ते हे सगळं बाबांसाठीच तर करतायत. अशानेच आपल्याला त्यांच्या मागे नक्की कोण आहे आणि ते कोणाच्या दडपणाखाली असं वागतायत हे तरी कळेल. सकाळी पण बॉसच्या सांगण्यावरूनच मी बाबांच्या कारच्या स्टिअरिंग मागे छोटासा रेकॉर्डर लावला होता, म्हणून तर आपल्याला ती रेकॉर्डिंग मिळाली होती ना. अग्नेयच्या आधीच त्याचा परमपूज्य भक्तच त्याच्या बॉसच्या बाजूने उभा राहिलेला बघून विष्णूने तर नकारार्थी मान हलवली. ह्याच्या हातात असतं तर ह्यानेही ह्याची छाती फाडून अग्नेयवरचं प्रेम दाखवलं असतं. म्हणजे ह्याचा बॉस सूर्य उगवताना तो मावळतोय जरी बोलला तरी हा गदडा लगेच ऐकेल. म्हणजे खरंच हद्द आहे यार. विष्णूने रॉकीला वैतागतच डोळे फिरवले आणि तो परत अग्नीकडे वळला. पण ती रेकॉर्डिंग मिळून तरी काही उपयोग झाला का? या कार्ट्याने एकदा म्हणून बोलता बोलता त्याचं नाव घेतलं नाही. पूर्ण जगाच्या पंचायती करत बसला, मोठे मोठे डायलॉग मारत बसला, पण निदान एकदा नाव घेतलं असतं तर शोधणं सोपं झालं असतं ना. पण छे, रागात या दोन्ही भावांना काही सुचतं का? यांची बुद्धी तर संपावर जाते तेव्हा. विष्णूच्या चिडण्यावर रॉकी काहीसा गोंधळून गेला. नक्की हा माणूस आपल्यावर का चिडतोय तेच त्याला समजेना. आता आरवने नाव नाही घेतलं यात त्याचा कायच दोष ना. विष्णू सर, तुम्हाला पाणी आणू का? रॉकी तर विष्णूला चिडलेलं पाहून अगदीच निर्विकार झालेला. त्याला तर या प्राण्याला नेमकं कोणता झटका आला तेच समजत नव्हतं. काही गरज नाही. आणि अग्नी, आरवला तू ह्या गोष्टी प्रेमानेही विचारू शकतोस ना. त्यासाठी इतकं चोरून काम करायची काय गरज आहे? विष्णूला अजूनही पटलेलं नाही बघून अग्नेयही आता काहीसा चिडला शेवटी. म्हणजे समोरचा माणूस उगाचची चिडचिड करणार आणि हा राक्षस ऐकून घेणार असं थोडी ना होणार होतं. तो फक्त त्याच्या प्रिन्सेसचेच चिडाचिडीचे नखरे झेलू शकत होता, बाकी कोणाचेही नाही. मग विष्णू, माझ्या विचारण्याने तो सांगेल असं वाटतंय का तुला? अरे त्याला मला सांगायचं असतं तर त्याने कधीच सांगितलं असतं. त्यासाठी हे सर्व करायची मला गरजही पडली नसती. पण तो बोलत नाही तिथेच
तिथेच तर सगळं अडलंय ना. आणि तो सांगेल असं तुला वाटत असेल तर तूच त्याला विचारून का बघत नाही? जर तो तुला सांगतोय तर तू येऊन मलाही सांग. अग्नी अगदी दात ओठ खात विष्णूवर डाफरला तशी लुनाही त्याच्याकडे बघून गुरगुरली. तिच्या बॉसवर आवाज चढवलेला तिला कसा सहन होणार होता ना. त्या दोघांचे फुगलेले चेहरे बघून विष्णूने त्या दोघांकडेही आळीपाळीने बघत त्याचीही नजर बारीक केली आणि तो डायरेक्ट लुनाकडे बोट करून दहाडला. काय गए चिंगडे, हा तुझा बोका गुरगुरतोय म्हणून तुझाही आवाज इतका चढतोय का ग? मी आधीच सांगतोय माझ्यावर असं गुरगुरायचं नाही तर तुम्हा दोघांनाही मी ॲमेझॉनच्या जंगलातच फेकून येईन. तिथे तुमच्या दोघांपेक्षाही भयानक प्राणी आहेत. विष्णू सरळ त्या दोघांना धमकी देऊन तणतणत बाहेर पडला. पण मागे रॉकी आणि लुना मात्र त्याचा हा अवतार पाहून गडबडले होते. तर अग्नेय कसबस त्याच्या गालातला हसू लपवत होता. खरंच त्याचा हा मित्र एक नंबरचा नगच होता. बॉस, विष्णू सरांना काय झालंय? विष्णूला असं चित्रविचित्र वागताना बघून रॉकीला तर त्याची काळजी दाटून आली. नथिंग रॉकी, तो आरवला घेऊन थोडा वरीड आहे म्हणून त्याला त्याचे इमोशन्स कंट्रोल करता येत नाही आहेत. गिव्ह सम टाइम टू हिम. माइंड रिलॅक्स झाल्यावर तो स्वतःच बोलायला येईल. अग्नेय तर विष्णूच्याही कणाकणाला ओळखून होता. रात्री आरव दबक्या पावलांनी जसा नित्याच्या रूममध्ये आला तसे त्याचे डोळे सताड उघडे झाले. किटो बेबी तर सिया बरोबर त्यांच्या रूमकडे गेलेली त्याने बघितलं होतं. पण आता नित्याही बेडवर नाही बघून आरवची नजर लागलीच सैरबैर झाली. इतक्या रात्री ती गेली कुठे या विचारानेच त्याचा जीव अगदी कासावीस झाला. सकाळपासून ती त्याला एक नजरही दिसली नव्हती. इतकंच काय तर आज कंपनीतही मॅडम कुठल्या बिळात लपलेल्या काय माहीत. कारण तिथेही त्याची नजर त्याच्याही न कळत तिलाच शोधत होती. पण दिसेल तर शपथ ना. आणि आता ती रूम मध्येही नाही बघून तो अस्वस्थ होत बाल्कनीकडे पळणार की तोच इतक्या रात्रीचं एका मुलीच्या रूम मध्ये चोरून येणं आरव अग्निहोत्रीला शोभत नाही. मागून आलेल्या त्या नाजूक आवाजाने आरवचे पाय जागेवरच थांबले. पण तो लगेच मागे वळला नाही. कारण तो आवाज कोणाचा होता हे ओळखायला त्याला किंचितही वेळ लागला नव्हता. कसा लागणार होता ना? हा आवाज त्याच्या त्याच श्वासांचा होता जे तिच्या हृदयात फुलत होते. प्रत्येक टाईमला माझा जीव काढणं गरजेचं असतं का? आरवने त्याच्या वाढलेल्या ठोक्यांना नियंत्रित करत मोकळा श्वास सोडला. क्षणातच जीव गुदमरल्यासारखं झालं त्याला. पण त्याचा तो हलका चिडलेला आवाज ऐकून इथे नित्या मात्र मनातच गालात हसली आणि तिनेही दीर्घ श्वास घेतला. कारण आता या नाटकाचा पाठ होण्याची तिची वेळही आली होती. आरव, तुमचा जीव काढण्या इतपत वाईट वाटली का ही नित्या तुम्हाला? नित्याच्या या दुहेरी भाषित बोलण्यावर आरवचे डोळे मोठे होऊन तो झटक्यात मागे वळला. तसं त्याला नित्या दरवाजाला टेकून हाताची घडी घालून उभा राहिलेली दिसली. क्षणभर तर त्याची नजर तिच्यावरच अडकली. सध्या त्या रूम मध्ये एकच डीम लाईट ऑन होती ज्याचा तो हलकासा प्रकाश त्या दोघांच्याही चेहऱ्यावर पडला होता. पीच कलरच्या त्या स्लीवलेस पटियाला मधलं तिचं हे रातराणीचं रूप बघून क्षणभर तर आरवच्या काळजाचा ठोका चुकला. त्या ड्रेसमधूनही उठून दिसणारा तिचा तो कमणीय बांधा बघून
त्याने मनातच आवंडा गिळत हाताची मूठ आवळली आणि मनोमन दीर्घ श्वास घेतला. तिला शॉर्ट मध्ये बघूनही डिस्ट्रॅक्ट न होणार त्याचं मन आजकाल तिला ड्रेस मध्ये बघून अक्षरशः वाहवत सुटायचं. तिच्या बाबतीत डे बाय डे त्याचा कंट्रोल सुटत चाललेला. तिची एक वेगळीच हवेशी नशा चढत होती त्याला, जी तिच्या मनासोबत तिच्या शरीरालाही स्वतःच बनवायला त्याला अधीर करत होती. चक्क भुरट्यावरून तुम्हाला अँड ऑल बोलायचं कारण मगाशी तिने त्याच्यासाठी दुहेरी उच्चारलेला आठवताच आता मात्र आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या ना. अगदीच परकेपणाची भावना जाणवली त्याला. तिच्याकडून बेइज्जत होण्याची त्याला इतकी सवय झालेली की तिची इज्जत त्याला काही रास आली नाही. पण तिचं रिस्पेक्टने बोलणं त्याला आवडलं नाही हे त्याच्या थोबड्यावरून तिलाही स्पष्ट दिसत होतं. पण आता त्याला त्रास झाला तरी हा ड्रामा करणं महत्वाचं होतं. आता काय फरक पडतो ना. तिने हळूच तिचे पाणीदार डोळे त्याच्या नजरेवर स्थिरावले. तसं हृदयात खोलवर काहीतरी हलल्यासारखं झालं त्याला. फरक पडतो की नाही ते मला ठरवू दे. आरवला तिचं कोरडं बोलणं आवडलं नाही. तिच्या बोलण्यात एक वेगळाच थंडपणा होता जो त्याला तिच्यापासून लांब राहायला जणू वॉर्न करत होता. त्याच्या बोलण्यावर नित्याने काहीसा विचार करत तोंड उघडलं. ज्याला मी भुरट्या म्हणून बोलवायची त्याच्यात आणि माझ्या समोर आत्ता उभ्या तुमच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे त्या दोघांत तुलना करणं चुकीचंच राहील. नित्याने त्याच्या प्रश्नांवर शांततेत उत्तर देत तिने हलका दरवाजा ओपन ठेवला आणि ती परत मागे वळायला तिचे डोळे मोठे होऊन तीच 2 पावलं मागे अडखळली. कारण त्या अवघ्या मिनी सेकंदातच आरव तिच्या अगदी समोर आलेला. त्याला स्वतःच्या इतक्या जवळ बघून तिचे श्वास तर बंद पडायच्याच मार्गावर पोहोचलेले. काय फरक आहे त्या दोघांत ते कळेल का मला. माझा चेहरा तर तोच आहे, आवाजही तोच आहे. मग काय बदल दिसतोय तुला. आरव 2 पावलं अजून नित्याच्या जवळ येत तिच्या त्या गोंधळलेल्या डोळ्यात खोलवर त्याची नजर रोखत बोलला. नित्याच्या डोळ्यातला परकेपणा त्याच्या हृदयाला टोचत होता. तो फरक कसा सांगू मी तुला आरव. भले तुझा चेहरा आणि आवाज सेम असला तरी या मनाचं काय जे इतकं गंभीर झालंय की ते जगणंच विसरून गेलंय. शेवटचं तुला खळखळून हसताना मी कधी बघितलेलं ते आठवतही नाही मला. नित्याचं मन मनोमन आक्रंद करू लागलं. या सिरियस आरवला बघून सर्वात जास्त त्रास तिलाच तर होत होता. आरव तू मागे होऊनही जे विचारायचं ते विचारू शकतो ना. पण त्याच्या इतक्या जवळ येण्याने नित्या मात्र कमालीची अस्वस्थ झाली. तो तिच्या इतक्या जवळ आलेला की ती गडबडून जेव्हा त्या दरवाजाला टेकली त्यातच ते दारही बंद झालं होतं. डीम लाईटच्या पिवळसर प्रकाशात दिसणारं तिचं ते गोंडस रूप त्याला तिच्या जवळ जायला उकसवत होतं. त्यात त्याच्या इतक्या जवळ येण्याने भीतीने खालीवर होणारा तिचा ऊर त्याच्या श्वासांना पूर्वरत होऊच देत नव्हता. लांबून मला इतकं क्लिअर ऐकू येणार नाही, त्यामुळे तू असंच उत्तर दे मला. आरव तिच्या अजून 1 पाऊल जवळ यायला नित्याने लगेच त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला तिथेच अडवलं. पण त्यात तिचा हात बरोबर त्याच्या हृदयावर विसावल्याने त्याच्या वाढलेल्या हृदयाची ती मोहक धडधड तिलाही प्रकर्षाने जाणवली आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. ती गडबडून
पटकन तिचा हात खाली घेणार की आरवने तिच्या हातावर हात ठेवत अजूनच तो त्याच्या हृदयावर दाबला. जणू बघ, तुझ्या फक्त अस्तित्वावरही माझं हृदय कसं आनंदाने उड्या मारत आहे. हेच त्याला तिला दाखवायचं होतं. पण इथे त्याचे ठोके तिला काही सुधरू देतील तर काही बोलेल ना ती. आरवचं हे बदललेलं वागणं जणू आता तिचा जीव घ्यायला सज्ज झालेलं. मला माझ्यातला फरक ऐकायचा आहे. आरव अजूनही तिच्या नजरेतली नजर काढायला तयारच नव्हता. जणू ह्या क्षणी तो सर्व विसरून गेलेला. तिच्या मनात त्याच्यासाठी नेमकं काय आहे हेच त्याला ऐकायचं होतं. सत्य खूप कडू असतं आरव, आणि म्हणूनच आपण त्या सत्यापासून लांब राहणंच योग्य आहे. तसंही आता काही ऐकून आणि सांगून तरी काय उपयोग ना. तुम्ही आता कोणाचे तरी होणारे पती आहात आरव, त्यामुळे तुमचं माझ्या इतक्या जवळ येणं योग्य नाही. बस हेच तर बोलायचं नव्हतं तिला, कारण समोर त्याच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. मी कोणाचा तरी होणारा पती असलो तरी अजून झालो नाही आहे डॅमेट, आणि तुला त्या विषयाला आपल्यात आणायची काही एक गरज नव्हती. आरवने रागातच तिच्या बाजूच्या डोअरला त्याच्या जखमी हातानेच जोरदार पंच मारला. तसं नित्याने घाबरून डोळे मिटत अंग आकसलं. पण त्याच्या पुढच्या सेकंदाला तिला जसं तो तिच्यापासून लांब गेल्याचं जाणवताच तिने खाडकन तिचे डोळे उघडले. तर तो केसात हात फिरवत भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या रागाने फुललेल्या श्वासांना आवरण्याचा अनायसे प्रयत्न करत होता. त्याची ती हालत बघून नित्याचं हृदयही रक्तबंबाळ होऊन तिचे डोळेही वाहू लागले. दुखवलं होतं तिने त्याला, तरी तिला हट करायचं नसल्याने तो स्वतःला सावरत तिच्याकडे एक नजरही न बघता तडक बाहेर पडला. पण नित्या त्याला अडवूही शकली नाही. सॉरी आरव, तुला दुखवायचा विचारही तुझी नित्या नाही करू शकत, पण तुला मिळवण्यासाठी हा त्रास आपल्या दोघांनाही सहन करावा लागणार आहे. नित्या पळतच जाऊन रडतच बेडवर आडवी झाली. सो आता इथून परीक्षेला तर सुरुवात झाली आहे, पण ही परीक्षा नक्की कोण कोणाची पाहतंय हे तर येणारी वेळच सांगणार आहे. त्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा, कारण पुढचे भाग अजूनच इंटरेस्टिंग होत जातील. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.